नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आजच्या वैज्ञानिक येणाऱ्या पिढ्यांच्या जीवनात एक शाश्वत बदलाचं कारण ठरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. भारतातही मुलीबाबत कुटुंबात आणि समाजात जागरूकतेसोबतच संवेदनशीलता वाढायला हवी, पंतप्रधानांचं आवाहन. भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान आवश्यक, हे तंत्रज्ञान सामाजिक चळवळ बनावी, पंतप्रधानांची अपेक्षा. यापुढे भारतात कोणत्याही कर बुडव्याची कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही, वित्तमंत्री अरुण जेटली. उत्तर प्रदेश विधानसभेसाठीच्या 5व्या टप्प्यात उद्या मतदान. धार्मिक भावना भडकवणारी वक्तव्य न करण्याची निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांना समज. ऐतिहासिक वास्तू वैभव वैयक्तिक संपत्ती समजून जतन आणि संवर्धन करण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना आज पुण्यतिथीनिमित्त देशभर आदरांजली. नमस्कार. बातम्या विस्ताराने. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या 29व्या आवृत्तीद्वारे भारतीयांशी संवाद साधला. आकाशवाणीद्वारे थेट प्रसारित या कार्यक्रमाद्वारे त्यांनी विज्ञान, शेती, क्रीडा, शासकीय योजना अशा विविध विषयांना स्पर्श केला. 15 फेब्रुवारीला भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम प्रस्थापित केला. त्याचा दाखला देत देशाला अनेक वैज्ञानिकांची आवश्यकता असून आजचा वैज्ञानिक आगामी काळातल्या येणाऱ्या पिढ्यांच्या जीवनात एक शाश्वत बदलाचं कारण ठरू शकतो असं सांगत त्यांनी आपल्या तरुण पिढीला विज्ञानाबद्दलचं आकर्षण वाढायला हवं अशी अपेक्षा व्यक्त केली. मानव जीवन की विकास यात्रा में जिज्ञासा ने बहुत अहम भूमिका निभाई है और जो विशिष्ट बुद्धि प्रतिभा रखते हैं वो जिज्ञासा को जिज्ञासा के रूप में ही रहने नहीं देते. वो उसके भीतर भी सवाल खड़े करते हैं, नई जिज्ञासाएं खोजते हैं, नई जिज्ञासाएं पैदा करते हैं. और हजारों साल का मानव जीवन की विकास यात्रा का अगर हम अवलोकन करें तो हम कह सकते हैं कि मानव जीवन की इस विकास यात्रा का कहीं पूर्ण विराम नहीं है. पूर्ण विराम असंभव है. कि हमारे युवा पीढ़ी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला आकर्षण बढ़ना चाहिए. देश को बहुत सारे वैज्ञानिकों की जरूरत है. आज का वैज्ञानिक आने वाले युगों में, आने वाली पीढ़ियों के जीवन में एक स्थायी बदलाव का कारण बनता है. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनामुळे त्याच्या वापरात आलेल्या वाढीचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. डिजिधन व्यापारी योजना, भाग्यवान ग्राहक योजनांमुळे व्यवहार सहज सोपे झाल्याचं ते म्हणाले. तंत्रज्ञानामुळे तयार झालेले विविध ॲप्स हे मच्छीमार, गरिबांना कसे उपयुक्त ठरत आहेत याचे दाखलेही त्यांनी यावेळी दिले. 8 मार्चला जागतिक महिला दिन असून त्यांनी अवकाश, क्रीडा यासह विविध क्षेत्रांमध्ये राबवलेल्या कामगिरीचा अभिमान आहे असं ते म्हणाले. कदम से कदम मिला करके आगे बढ़ रही हैं और अपनी उपलब्धियों से देश का नाम रोशन कर रही हैं. भारतातही मुलींबाबत कुटुंबात आणि समाजात जागरूकता वाढायला हवी, संवेदनशीलता वाढायला हवी असं सांगताना त्यांनी केंद्र तसंच विविध राज्यांतर्फे चालवल्या जाणाऱ्या योजनांचा उल्लेख केला. तामिळनाडू राज्यात विशेष अभियानाद्वारे बालविवाह प्रथांवर आणलेली बंदी, सुकन्या समृद्धी योजनेद्वारे उघडण्यात आलेली 60,000 बँक खाती, जम्मू काश्मीरमधील मुलगी वाचवा मुलगी शिकवा ही मोहीम, तसंच मध्य प्रदेशात राबवण्यात आलेलं हर घर दस्तक आणि राजस्थानात अपना विद्यालय हे अभियान केवळ सरकारी योजना न राहता सामाजिक चळवळी झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं. रिओ पॅरा ऑलिम्पिक, दृष्टिहीन, T20 क्रिकेट विश्वचषकातील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची प्रशंसा करत पंतप्रधानांनी त्यांचं अभिनंदनही केलं.
यापुढे भारत कोणत्याही कर बुडव्याची कायद्याच्या कचाट्यातून सुटका होऊ देणार नाही, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. लंडन इथे आयोजित बदलता भारत आगामी दशकातील दृष्टिकोन या विषयावरील व्याख्यानात ते काल बोलत होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या आशिया विभागातर्फे हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. कर चुकवेगिरी आणि इतर अनेक प्रकरणी भारताला हव्या असलेल्या आणि सध्या लंडन इथे वास्तव्याला असलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलं. मल्ल्या याचं भारताकडे प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरू असून प्रथमच अशी कठोर कारवाई करण्यात आली असल्याचं जेटली म्हणाले. अनेकांना वाटायचं की बँकांकडून कर्ज घेतलं तर त्याची परतफेड करण्याची गरज नाही आणि तुम्ही लंडनमध्ये आरामात राहू शकता, मात्र यावर आघात करण्याची गरज आहे. ब्रिटनने प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करून चांगला संदेश दिला आहे, असं अरुण जेटली म्हणाले. विमुद्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून ती अतिशय सुलभतेने पार पडली आहे. जगात अशी प्रक्रिया कुठेच पार पडली नाही, असंही जेटली म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभेच्या 5व्या टप्प्याचा प्रचार काल संपला असून उद्या 51 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात अमेठी, आंबेडकर नगर, फैजाबादसह 11 जिल्ह्यांचा समावेश आहे. या टप्प्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंग, स्मृती इराणी आणि उमा भारती यांच्यासह काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांच्या प्रचार सभा झाल्या. निवडणूक प्रचारादरम्यान काही नेत्यांनी धार्मिक भावना भडकवणारी वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना पत्र पाठवून खडसावलं आहे. हा प्रकार अयोग्य असून राजकीय नेत्यांनी अशी वक्तव्य करणं टाळावं, असंही या पत्रात म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना पाठवलेल्या या पत्रात आत्मनियंत्रण ठेवण्याचं आवाहन केलं आहे. यातील काही वादग्रस्त वक्तव्य निवडणूक आचारसंहिता अंमलात नसलेल्या ठिकाणी करण्यात आली असली तरी आजच्या इलेक्ट्रॉनिकच्या युगात अशी वक्तव्य सर्वत्र पसरतात, असंही आयोगाने म्हटलं आहे. दरम्यान उत्तर प्रदेश आणि मणिपूर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान आणि त्या आदल्या दिवशी राजकीय पक्षांना वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यावर प्रतिबंध घातला आहे. काँग्रेस हा भ्रष्ट पक्ष असून काहीही झालं तरी काँग्रेससोबत जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. राज्यातल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर काल मुंबईत जल्लोष मेळावा झाला. त्यात मुख्यमंत्री बोलत होते. आमचा मार्ग पारदर्शकतेचा असून हाच महत्त्वाचा मुद्दा घेऊन वाटचाल करणार असल्याचं ते म्हणाले. येतील त्यांच्यासोबत, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जायचं आहे, असं त्यांनी सांगितलं. काँग्रेससोबत ज्यांना जायचंय त्यांनी जावं, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी मारला. आम्हाला सत्ता मिळो का न मिळो, काँग्रेस सारख्या पक्षासोबत काय वाटेल ते झालं तरी भारतीय जनता पार्टी जाणार नाही नाही नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं कोणाला जायचं असेल तर आम्ही त्यांना रोखणारही नाही. आमच्याकडनं कुठली ना नाही. पण भारतीय जनता पक्षाने लढाई विचाराची केली आहे आणि विचाराच्या लढाईमध्ये या ठिकाणी पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाला जर कोणी निवडून दिलं असेल तर ते याकरता दिलं की काँग्रेस सारखा अतिशय भ्रष्ट पक्ष या देशामध्ये लोकांना नको होता आणि म्हणून काँग्रेसी विचारांच्या पक्षाला, काँग्रेसला या ठिकाणी पराजित करण्याचं काम हे जनतेनं केलं आहे. आणि मला विश्वास आहे की यापुढे देखील भारतीय जनता पक्ष अशाच प्रकारे विचारांची लढाई ही सातत्याने लढत राहील आणि जनतेकरता, जनतेच्या भल्याकरता, जनतेला या ठिकाणी दिलासा मिळावा याकरता आपण निश्चितपणे यापुढे देखील कारवाई करत राहू. पंतप्रधान मोदींनी निर्माण केलेल्या विश्वासाच्या लाटेवर भाजपचा विजय झाल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या प्रत्येक समाजाने भाजपावर विश्वास दाखवला आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. भाजपचे कार्यकर्ते मावळ्यांप्रमाणे झुंजले असं सांगून आता ही लढाई सोडायची नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले. या जल्लोष मेळाव्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार तसंच विनोद तावडेंसह भाजपचे इतर ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.
गुजरातमधल्या राजकोट इथून पोलिसांनी 4 शार्प शूटर्सना अटक केली आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ अनीस इब्राहिम यांच्याशी त्यांचा संबंध असल्याचं बोललं जात आहे. जामनगरमधील एका व्यावसायिकाच्या हत्येच्या हेतूने ते सर्व राजकोट इथे आले होते. रामदास राणे, विनीत कुंडली, संदीप दयानंद, आनंद धिनोड अशी या शार्प शूटर्सची नावं असून ते सर्व महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून 1 बंदूक, 6 काडतुसं, 2 चाकू आणि मोबाईल फोन हस्तगत केले आहेत, अशी माहिती राजकोटचे पोलीस उपायुक्त SR ओदेदारा यांनी दिली. शूटर पकड़े गए जो उनका कनेक्शन अभी प्राथमिक तपास में खुला है कि दाऊद में रह रहे अनीस इब्राहिम के साथ इनका कनेक्शन खुला हुआ है. खास करके उसमें जो रामदास परशुराम है वो अनीस इब्राहिम के साथ काफी लंबे समय से जुड़ा हुआ था. इस तरह की कुछ प्राथमिक हमको इन्फॉर्मेशन अभी मिली है उसकी पूछताछ के दौरान. और ये अनीस के कहने पर अगाऊ भी कुछ इस तरह के काम कर चुका है, पैसा लेके किसी को मारने का. ऐतिहासिक वास्तू वैभवाचं जतन आणि संवर्धन करणं काळाची गरज असून ती वास्तू आपली वैयक्तिक संपत्ती समजून प्रत्येकाने तिचं जतन केलं पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एशियाटिक सोसायटी इथल्या नूतनीकृत मध्यवर्ती ग्रंथालयाच्या मुख्य सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी केलं. नूतनीकृत या सभागृहामध्ये अनेक प्रकारची दुर्मिळ आणि वाचकांसाठी उपयुक्त अशी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. या पुस्तकांचा वाचकांनी लाभ घ्यावा असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते ज्ञान या ठिकाणी येऊन प्राप्त करा आणि ही विनंती आहे की आता अतिशय सुंदर स्वरूपामध्ये हा आलाय. आता याचं हे स्वरूप मेंटेन करणं ही जबाबदारी मुंबईकरांची आहे आणि मुंबईकर ते निश्चित पार पाडतील आम्हाला विश्वास. दरम्यान दुर्मिळ कार, बाईक आणि स्कूटर यांचा समावेश असलेल्या विंटेज कार फिएस्टा 2017 या रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. हार्निमन सर्कल ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंत ही रॅली आयोजित करण्यात आली होती. यात विविध प्रकारच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील जवळपास 220 कार, स्कूटर यांचा समावेश होता. लोकप्रिय अभिनेते शाहरुख खान यांना काल 4थ्या यश चोप्रा स्मृती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबईतल्या जुहू इथल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शाहरुख खान यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. खासदार टी सुब्बरामी रेड्डी यांच्या TSR फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. 10 लाख रुपये, सोन्याचं कडं आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यात यावर्षी तूर पिकाचं क्षेत्र वाढलं. उत्पादनही एकरी 3 ते 4 क्विंटलपर्यंत गेलं. मात्र अनेक ठिकाणी सरकारी खरेदी केंद्रांची मर्यादा संपल्याने तूर उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगदी पीक गेल्या वर्षी उत्पादन कमी झाल्यानं तूरडाळीचे भाव गगनाला भिडले. मात्र यंदा चांगला पाऊस झाल्यानं तुरीचं उत्पादन वाढलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तर तुरीचं विक्रमी उत्पादन घेतलं. तूर बाजारात आल्यावर भाव घसरू लागले. शेतकऱ्यांनी सरकारच्या तूर खरेदी केंद्राकडे तूर विकली, त्यांना भावही चांगला मिळाला. मात्र तुरीचं उत्पादन जास्त असल्यानं खरेदी केंद्राची मर्यादाच संपली आणि वखार महामंडळाच्या गोदामात तूर साठवायला जागाच नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडला. पण आता जागेची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. आपण आता उसनत खरेदी केंद्रावर जो खरेदी केलेला माल होता, आज रोजीपर्यंत आपण उसनत वखार महामंडळात ठेवलेला आहे. परंतु वखार महामंडळातील जागा संपल्यामुळे सदरचा माल आपण कुर्डवाडी, सोलापूर जिथे जागा उपलब्ध आहे अशा वेअरहाऊसला आपण पाठवत आहोत. आता वेअरहाऊस नसतील तर परत आणखी तो प्रॉब्लेम येईल. आणि तिथं शासनानं लवकरात लवकर म्हणजे हे वेअरहाऊसेस उपलब्ध करून घेऊन हे शासन हमी भावानंच खरेदी चालू ठेवावी अशी आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत 52 कोटी 84 लाख रुपयांची तूर विक्री केली. यापैकी सुमारे अर्धी रक्कम शासनाकडे थकीत आहे. आज तूर घालून किती दिवस झाले तरी अजून आमचं पेमेंट नाही. पण पैसे नसल्यामुळे किती अनंत अडचणी आहेत. एकतर इथं माल घालायचा, इथं आणून माल टाकायचा, माल आणलेल्याचा माप लवकर नाही, का तर बारदाना नाही. बारदाना आला, माप झालं, पुन्हा पैसे नाही. शेतकऱ्यानं करायचं काय?
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या अनभिज्ञतेचा फायदा घेत खासगी व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूकही करतायत. त्यामुळे उत्पादन जास्त होऊनही तूर उत्पादकांच्या समस्या अद्याप कायम आहेत. बालकांवरील अन्याय आणि लैंगिक शोषणाविरुद्ध नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवावा यासाठी सोलापूर इथे आज रॅली काढण्यात आली. कॅक्टस फाउंडेशन, शहर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित रॅलीत शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि पोलीस सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी रणजित कुमार, पोलीस आयुक्त रवींद्र शेणगावकर आणि महानगरपालिका आयुक्त विजय काळम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या रॅलीत मुलांचं शोषण थांबवण्यासंदर्भात मार्गदर्शनही करण्यात आलं. मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला काल प्रबोधनतर्फे मुंबईत मराठी माणसाच्या जिव्हाळ्याच्या बेळगाव प्रश्नावर चर्चासत्र आणि परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र सीमा प्रश्न बेळगाव या विषयावर मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठातल्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार यांनी सांगोपांग चर्चा केली. सीमाप्रश्न सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती, सीमाप्रश्न का निर्माण झाला, 465 गावांचा प्रश्न, त्यांचे महाराष्ट्रात येण्याची आवश्यकता यावर डॉक्टर पवार यांनी विस्तृत चर्चा केली. बेळगाव सीमा प्रश्नाबाबत राज्यात फारशी जागरूकता नाही, ती निर्माण करण्याची आवश्यकता आहे असं कळकळीचं आवाहन पवार यांनी केलं. जाणीव वृद्ध सेवा आश्रमाचे संचालक मनोज पांचाळ यांचा काल मुलुंड इथे ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक मधु पाटील यांच्या हस्ते 2017 सालचा अस्मी कृतज्ञता सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अस्मी प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचं यंदाचं 6वं वर्ष होतं. निराधार, गरीब, वृद्ध, आदिवासी, किन्नर आणि वंचित घटकांच्या मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम राबवण्याचं कार्य केल्याबद्दल मनोज पांचाळ यांना हा पुरस्कार देण्यात आला. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने यवतमाळ जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या मुलामुलींसाठी शासकीय निवासी शाळा सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात अशा एकूण 60 शाळा असून यामध्ये जवळपास 1400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांपैकी पुसद तालुक्यातील आसरपेंड इथली मुलींची निवासी शाळा इथल्या विद्यार्थिनींसाठी आशेचा किरण ठरत आहे. पूर्ण सोयी सुविधांनी उपलब्ध असलेल्या या शाळेचं विशेष म्हणजे ही शाळा पूर्णतः डिजिटल आहे. इथे सुसज्ज अशी संगणक प्रयोगशाळा आहे. काड्या गोवऱ्या वेचणाऱ्या या विद्यार्थिनी आता कीबोर्ड आणि माऊसवर खेळत आहेत. तसंच त्यांना LCD वरून विविध शास्त्रज्ञांचे, विचारवंतांचे प्रेरणादायी चित्रपटही दाखवण्यात येतात. या विद्यार्थिनींना वाचनाची गोडी लागावी म्हणून स्वतंत्र वाचनालयही आहे, जिथे विद्यार्थ्यांनी नियमित वाचनही करतात. जातीतील मुलांनी शिक्षण घेऊन पुढे यावा, हा मला वाटतं की या निवासी शाळांमार्फत हा उद्देश साध्य झालेला आहे. आमच्या निवासी शाळांपैकी आसारपेंड मुलींची जी निवासी शाळा आसारपेंड आहे, यातील मागच्या वर्षी जो 15, 16, 17 90% घेऊन एक मुलगी हायेस्ट आहे. एक मुलगी आमची या शाळेमधली MT कॉलेज पुणे येथे पॉलिटेक्निक करत आहे. इथे शिकत असलेल्या विद्यार्थिनीही या सर्व गोष्टी उत्साहाने आत्मसात करत असून उंच भरारी घेण्याचं स्वप्न पाहत आहेत. या शाळेत शिकत असलेल्या काही विद्यार्थिनींनी डॉक्टर आणि इंजिनियर बनण्याचं स्वप्न बाळगलं आहे. मला शिकून पुढे जर मी अधिकारी बनली तर मी सर्वप्रथम एकच कार्य करीन की जे काही इथे अनाथ किंवा जे कोणतेही मुलं आहेत त्यांना सर्वप्रथम मी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देईन आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षण देण्याचा प्रयत्न करीन. हेच माझं एक ध्येय आहे. पेपरफुटीमुळे लष्कराने आज नागपूर, अहमदनगर, गोवा, कामठी, अहमदाबाद आणि खडकिया या 6 केंद्रांवरची कनिष्ठ स्तराच्या पदांसाठीची सैनिकी परीक्षा रद्द ठरवली आहे. लष्कर भरतीचा पेपर रात्री फुटल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी नागपूर, पुणे आणि गोवा पोलिसांच्या मदतीने छापे टाकत 18 आरोपींना अटक केली आणि 350 उमेदवारांना ताब्यात घेतलं.
त्यानंतर चौकशी करून निर्दोष उमेदवारांना सोडण्यात आलं। आजची परीक्षा झाली, मात्र पोलिसांना सापडलेला पेपर आणि परीक्षेचा पेपर एकच असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर नवी दिल्लीतील लष्करी भरती बोर्डाच्या महासंचालकांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। स्वातंत्र्य सेनानी, लेखक, कवी, क्रांतीवीर विनायक दामोदर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी। प्रखर राजकीय विचारांच्या सावरकरांवर इतिहासाचा पगडा होता। त्यातूनच त्यांनी 1857च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर प्रदीर्घ पुस्तक लिहिलं। त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतूनच नाटकं आणि काव्याची निर्मिती झाली। मार्सेलिस इथे त्यांनी समुद्रात घेतलेली उडी आजही प्रेरणा देते। त्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला या काव्यातील शब्द ऐकताच अजूनही आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात। अंदमान आणि निकोबार इथल्या सेल्युलर तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना त्यांनी दाखवलेलं धैर्य आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान प्रत्येक देशवासियाला प्रेरणादायक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे। सावरकर हे खरे देशभक्त असून त्यांनी सशक्त आणि विकसित भारताचं स्वप्न पाहिलं होतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या भगूर या गावातल्या स्वातंत्र्यवीरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदिरात आज अभिनव भारताचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी स्वातंत्र्यवीरांना पुष्पांजली वाहिली। या मंदिरानेही आता 100 पार केली असून या ठिकाणच्या सभागृहात इंग्रजांविरुद्धचे अनेक डावपेच शिजले होते। स्वातंत्र्य देवीचं हे जाज्वल्य स्थान शेकडोंना देशासाठी आत्मसमर्पणाची ताकद देऊन गेलं। आजही अनेक तरुण देशाभिमानी या वास्तूचं दर्शन घेण्यासाठी येतात। इथे स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती कायम जतन करण्यात आल्या आहेत। स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती दिनानिमित्त नागपुरातही शंकरनगर चौकातल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नागपूर महानगरपालिका, हिंदू महासभा, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने मुंबईत 3 दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। स्मारकात चित्रकला आणि व्यंगचित्रकला वर्गाचं वार्षिक चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं। तसंच मादाम कामा सभागृहात जेथे शौर्यही झुकविते माथा या सैन्य दलाविषयीच्या छायाचित्रांचं प्रदर्शनही 3 दिवस सुरू राहणार आहे। स्मारकात सुरू असलेलं हे प्रदर्शन रसिकांना सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत विनामूल्य पाहता येईल। हवामान। दक्षिण गुजरात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रालगतच्या पूर्व वाऱ्यांच्या स्थितीमुळे कोकणात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे। येते 2 दिवस ही लाट कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे। काल अनेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा 5 अंश सेल्सिअसने अधिक राहिलं। कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 3 ते 5 अंश सेल्सिअसने अधिक राहिलं। विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 3 ते 5 अंश सेल्सिअसने कमी राहिलं। येत्या 48 तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। आजचा वैज्ञानिक येणाऱ्या पिढ्यांच्या जीवनात एक शाश्वत बदलाचं कारण ठरू शकतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन। भारतातही मुलींबाबत कुटुंबात आणि समाजात जागरूकतेसोबतच संवेदनशीलता वाढायला हवी, पंतप्रधानांचं आवाहन। भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान आवश्यक, हे तंत्रज्ञान सामाजिक चळवळ बनावी, पंतप्रधानांची अपेक्षा। यापुढे भारतात कोणत्याही कर बुडव्याची कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही, वित्तमंत्री अरुण जेटली। उत्तर प्रदेश विधानसभेसाठीच्या 5व्या टप्प्यात उद्या मतदान। धार्मिक भावना भडकवणारी वक्तव्य न करण्याची निवडणूक आयोगाची सर्व राजकीय पक्षांना समज। ऐतिहासिक वास्तुवैभव वैयक्तिक संपत्ती समजून जतन आणि संवर्धन करण्याची आवश्यकता, मुख्यमंत्री
त्यांच्याकडून व्यक्त. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना आज पुण्यतिथीनिमित्त देशभर आदरांजली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.